नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासन निर्णय झालेला आहे। आरोग्य सेवा आयुक्तालयाखालील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट S20 मधील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50-55 वर्षानंतर सेवा पुनर्वलोकन करण्याबाबत महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 च्या नियम 10(4) व 65 अनुसार सार्वजनिक हितास्थ व कार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या 50-55 वर्षी अथवा 30 वर्ष अर्थकारी सेवा यापैकी जे अगोदर घडले त्यावेळी त्यांची सेवा पुनर्वलोकन करून त्यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावं असं शासनाचं धोरण आहे। त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये सेवा पुनर्वलोकनासंबंधी कार्यपद्धती व सर्वसाधारण सूचना विहित केल्या आहेत। त्यास अनुसरून आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट अधिकारी विशेषज्ञ वेतनस्तर S23 या संवर्गातील अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी गट S20 या संवर्गातील अधिकारी यांच्या सेवा पुनर्वलोकनाकरता संदर्भ क्रमांक 2 येथील 2 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पुनर्वलोकन समिती स्थापना करण्यात आली आहे। विभागीय पुनर्वलोकन समितीने केलेल्या शिफारशीस अनुसरून आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट तसेच सामान्य राज्य सेवा गटामधील अधिकारी विशेषज्ञ वेतनस्तर S23 या संवर्गातील अधिकारी तसेच वैद्यकीय गट या संवर्गातील सोबत जोडलेल्या पत्रामध्ये नमूद केलेल्या एकूण 19 अधिकारी सेवा त्यांच्या वयाच्या 50-55 वर्ष अथवा 30 वर्ष अधिकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। संदर्भ क्रमांक 3 व 4 मधील नमूद प्रस्तावानुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गटामधील अधिकारी विशेषज्ञ वेतनस्तर S23 या संवर्गातील अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50-55 वर्षी अथवा 30 वर्ष अर्थकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यांचे पुनर्वलोकन करण्यासाठी विविध प्रस्ताव प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पुनर्वलोकन समितीसमोर चक्रीय पद्धतीने सादर करण्यात आला होता। विभागीय पुनर्वलोकन समितीने सदर अधिकाऱ्याच्या सेवेचे मूल्यमापन करून केलेल्या शिफारशीनुसार ज्या अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50-55 वर्ष अथवा 30 वर्ष अर्थकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सेवेत राहण्यासाठी पात्र ठरवले अशा त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। सोबत जोडलेल्या प्रशासकीय पदनमूद अधिकाऱ्यांची सेवा त्यांच्या 50-55 वर्षानंतर किंवा अर्थकारी सेवा 30 वर्ष पूर्ण झाली तर पुढे चालू ठेवण्यास मान्यता मिळाल्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।